नमस्कार. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या मंडळातर्फे नेहमीच विविध विषयांवर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच प्रकारचा कार्यक्रम आहे. आजचा विषय आहे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी आणि कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट. गेल्याच आठवड्यामध्ये 19 ऑगस्ट 2020 म्हणजे बुधवार माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी या संस्थेला मान्यता दिली. टी व्हीवर तसं सांगितलं गेलं, पेपरामध्ये आलं. अनेक लोकांच्या मनामध्ये अशी शंका होती की नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी नक्की काय करणार आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा येतो की या संस्थेला मान्यता का दिली हे आपण ज्यावेळेला अभ्यासतो त्यावेळेला असं लक्षात येतं केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याकरता आता परीक्षार्थींना अनेक परीक्षा देण्याऐवजी समान पात्रता परीक्षा म्हणजे कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट देता येईल. म्हणजे ह्यापूर्वी काय होतं तर गव्हर्नमेंटच्या नोकरीकरता वेगळ्या वेगळ्या परीक्षा वर्षभर विद्यार्थी देत असत. त्याच्याऐवजी संपूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांना एकच पात्रता परीक्षा देऊन सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करता येईल. आता ही जी एलिजिबिलिटी टेस्ट आहे ही NRA म्हणजे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीच्या माध्यमातून रेल्वे, बँका आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोगाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन यालाच कर्मचारी निवड आयोग असं म्हटलं जातं. या सगळ्यांच्या प्राथमिक परीक्षा एकत्रितपणे घेतल्या जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा परीक्षार्थ्यांना या एकाच परीक्षेमधून विविध क्षेत्रांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करता येईल. आता ह्या NRAच्या किंवा कॉमन एलिजिबिलिटी टेस्टच्या विविध वैशिष्ट्यांबद्दल आपण बोलूया. सगळ्यात पहिला मुद्दा येतो केंद्रीय नोकर भरती करणाऱ्या एकूण 20 संस्था आहेत. आता तुम्ही लक्षात घ्या 20 संस्था म्हटलं की 20 संस्थांची 20 ऑफिसेस, त्यांचा कारभार पाहण्यासाठी नेमणूक केलेले अनेक अधिकारी कर्मचारी या सगळ्यांवर केला जाणारा खर्च हे सगळं आता टप्प्याटप्प्याने NRAमध्ये म्हणजे राष्ट्रीय नोकर भरती आयोगामध्ये समाविष्ट करण्यात येईल. म्हणजे हा खरोखरच सरकारचा स्तुत्य असा उपक्रम आहे. 20 पट खर्च आत्तापर्यंत केला जात होता. हे शेवटी नागरिकांनी टॅक्स रूपाने भरलेले पैसे आहेत. तर एकच निवड समिती किंवा एकच निवड आयोग याच्याकरता काम पाहिल आणि टप्प्याटप्प्याने या सगळ्या 20 संस्था ह्या एकाच NRAमध्ये विलीन केल्या जातील. दुसरा मुद्दा येतो RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. हे रेल्वेच्या नोकर भरतीकरता हे RRB बोर्ड असतं. IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच राष्ट्रीय नोकर भरती आयोग यांच्या परीक्षेसाठी दरवर्षी 2.5 ते 3 कोटी विद्यार्थी भारतातून परीक्षेला विविध सेंटर्सवर जात असतात. आता तुम्ही विचार करा संपूर्ण भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर 2.5 ते 3 कोटी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची परीक्षा देणं म्हणजेच केंद्र सरकारला किती मोठ्या प्रमाणावरती यातनं निधी किंवा त्यांच्या फीमधून पैसे मिळत असतील. आणि सरकारने आता ठरवलेलं आहे की विद्यार्थ्यांनी वेगळ्या वेगळ्या परीक्षा देण्याऐवजी एकच परीक्षा द्यायची आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या किंवा परीक्षार्थींच्या फायद्याकरता हा निर्णय घेतला आहे असं नक्कीच आपल्याला म्हणावं लागेल. आजपर्यंत ह्या सगळ्या परीक्षा वेगवेगळ्या महिन्यांमध्ये होत असत. म्हणजे संपूर्ण 12 महिने विद्यार्थी ज्या परीक्षार्थींना ही परीक्षा द्यायची आहे त्यांना तयारी करायला लागायची. परीक्षा बसल्यानंतर त्याचा रिझल्ट येणार, पास किंवा नापास, नंतर मग पुढची परत परीक्षा द्यायची आहे. म्हणजे ज्याला खरोखरच केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये प्रवेश मिळवायचा आहे अशा विद्यार्थ्यांकरता 12 महिने हे काम असायचं. विद्यार्थ्यांना त्याची वर्षभर तयारी केल्यानंतर सुद्धा समजत नसायचं की आपल्याला ह्याच्यामध्ये नोकरी मिळेल की नाही. त्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट किंवा त्यांना वाटत असलेला इंटरेस्ट हा काही काळानंतर कमी होत जायचा. अगदी महत्त्वाचा मुद्दा ही परीक्षा यापुढे ऑनलाईन असेल. म्हणजे समजा लोक असं म्हणतात
की लेखी परीक्षा होती, मग पेपर बरोबर तपासले होते का, किंवा कुठल्या भाषेत पेपर लिहिला, मग त्याचं कशाप्रकारे मूल्यमापन केलं गेलं, तर असं यापुढे काही होणार नाही. ही परीक्षा ऑनलाईन असेल. नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या परीक्षेचं केंद्र असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा परीक्षार्थींना अशी एक मनामध्ये शंका निर्माण होते की नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीचा कारभार हा दिल्लीमधून कंट्रोल केलेला असेल, तर मग आम्ही अमुक एका राज्यामध्ये राहतो, तर आम्हाला परीक्षेचं केंद्र कुठे असेल, ही परीक्षा देणं आमच्याकरता सोपं असेल की नाही. तर तसं काहीही होणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या परीक्षेचं केंद्र विद्यार्थ्यांका परीक्षार्थींकरता उपलब्ध असेल. एक महत्त्वाचा मुद्दा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरता इथे लक्षात घ्यायला हवा, त्यांना अनावश्यक प्रवास खर्च होणार नाही. म्हणजे समजा पूर्वी विद्यार्थी 15-20 प्रकारच्या अशा परीक्षेला जर बसत होता, तर त्याला प्रत्येक वेळेला ज्या ठिकाणी सेंटर येईल तिथे प्रवास करून जाणं, जो काय असेल तो खर्च करणं, तो मनस्ताप दगदग सहन करणं, हे सगळं करायला लागायचं. विशेषतः प्रवास खर्च हा कधीकधी परवडण्याच्या बाहेर होत असायचा. आता असं होणार नाही. काही वेळेला ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी जे विद्यार्थी प्रवास करून येतात त्यांना राहण्याचा, जेवण्याचा आणि बाकी सगळा खर्च अनेक वेळेला करायला लागायचा. त्यामुळे 2 गोष्टी होत होत्या. एक तर फ्रस्ट्रेशनमुळे विद्यार्थी अशा प्रकारच्या परीक्षा देणं बंद करायचे किंवा त्यांचा त्या परीक्षा देण्यामधला इंटरेस्ट निघून जायचा. तर ह्यापुढे असं काही होणार नाही. त्यांना मनस्ताप आणि दगदग ह्याच्यापुढे होणार नाही. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRB, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC आणि IBPS यांच्या मार्फत दरवर्षी 1.25 ते 1.5 लाख कर्मचाऱ्यांची नोकर भरती होत असते. म्हणजे आपण जर रेशो पाहिला की 2.5 ते 3 कोटी विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि 1.25 ते 1.5 लाख विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. जरी पर्सेंटेज दिसायला आपल्याला कमी दिसलं तरी खूप महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे की संपूर्ण भारतामधून 1.25 ते 1.5 लाख लोकांना केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये समाविष्ट करण्याची ही योजना दरवर्षी सरकारतर्फे राबवण्यात येते. दरवर्षी NRA ही परीक्षा यापुढे घेणार आहे. आता प्रश्न असा येतो की ही जी नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी आहे, तर याच्यावरती सरकारचा काही कंट्रोल असेल का, सरकारचा अंमल असेल का. तर खूप पॉझिटिव्ह याच्यामध्ये फॅक्टर असा आहे की NRA ही स्वायत्त किंवा ऑटोनॉमस बॉडी असेल, ती स्वायत्त संस्था असेल. मग आता प्रश्न असा येतो की स्वायत्त संस्था नक्की कोण चालवणार आहे. तर सरकारने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप ठेवलेला नाही आहे. RRB, SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि IBPS म्हणजे रेल्वे, बँक आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन याचे जे प्रतिनिधी किंवा अधिकारी निवडून दिलेले असतील त्या संस्थेमार्फत ते NRAच्या बोर्डावर असतील. म्हणजे इथे सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप असणार नाही. उलट या 3 संस्थांचेच प्रतिनिधी या बोर्डावर असतील आणि ते प्रतिनिधी नियंत्रक म्हणून काम पाहतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक तरी सेंटर किंवा एक परीक्षेचं ठिकाण यापुढे असेल. आणि ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते किंवा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेकरता फॉर्म भरलेला आहे असं लक्षात येईल, त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त केंद्र उघडण्याची सोय असेल. म्हणजे काही ठिकाणी जिल्ह्याचा एरिया किंवा जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे खूप मोठं असतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे परीक्षार्थींना शक्य नसतं. तर अशा वेळेला 2 किंवा 3 किंवा जास्त सेंटर्स विद्यार्थ्यांच्या सोयीकरता उपलब्ध असतील. याचा नक्की फायदा कोणाला होणार आहे की जे ग्रामीण उमेदवार आहेत, की ज्या ग्रामीण विद्यार्थ्यांना, परीक्षार्थींना प्रवास करणं, शहरामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं, तिथे राहणं, परीक्षा ॲपियर करणं हे थोडंसं जिकिरीचं वाटतं. त्यांना ह्याच्यातनं बऱ्याच सुविधा मिळतील. अपंग किंवा गरीब उमेदवारांना यातनं खूप मोठी सहायता लाभेल. महिला परीक्षार्थींना ह्या अगोदर असा प्रश्न असायचा की जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर कुठे राहायचं, राहण्याची सोय, मग घरचे कोणी लोक बरोबर येतील का, अनेक प्रश्न असायचे. तर ह्यामुळे ग्रामीण उमेदवार, अपंग, गरीब विद्यार्थी किंवा परीक्षार्थी आणि महिला परीक्षार्थी यांना ही परीक्षा सोयीची असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने
विद्यार्थ्यांना किंवा परीक्षार्थींना उपयोग होईल अशा प्रकारची रचना सरकारने यामध्ये केली आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आता प्रश्न परत असा येतो की परीक्षा कुठल्या भाषेमध्ये असेल. कारण का आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक राज्याची एक भाषा असते. महाराष्ट्रामध्ये मराठीला आपण राज्यभाषा म्हणतो, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि आपण इंग्लिशला कमर्शियल लँग्वेज असं म्हणतो. तर परीक्षार्थींना कुठल्या भाषेमध्ये ही परीक्षा द्यायची आहे हा संभ्रम अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असू शकेल. तर सरकारने त्याच्यावरती सुद्धा उपाय योजलेला आहे. 12 भाषांमधून ही परीक्षा घेतली जाईल आणि परीक्षार्थीला हव्या असलेल्या भाषेमधून ही परीक्षा देण्याची मुभा त्याला उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजे एखादा विद्यार्थी कुठल्या माध्यमाच्या शाळेमध्ये शिकला किंवा कुठल्या माध्यमातून तो कॉलेजमध्ये शिकला याचा देखील इथे काहीही संदर्भ असणार नाही. त्याला फॉर्म भरताना 12 भाषांचा ऑप्शन दिलेला असेल. ज्या भाषेमध्ये त्याला परीक्षा द्यायची असेल त्या भाषेवर टिकमार्क करून त्या भाषेत तो परीक्षा देऊ शकतो. पुढच्या वेळेला तो भाषा बदलू शकतो. सर्व प्रकारची सुविधा परीक्षार्थींना यामध्ये दिलेली आहे. परीक्षेची वयोमर्यादा यामध्ये बदललेली नाही. म्हणजे ओपन कॅटेगरी करता किंवा रिझर्व्ह कॅटेगरी करता वयोमर्यादा जी पूर्वी सरकारने दिलेली होती तीच वयोमर्यादा ह्यावेळेला सुद्धा ॲप्लिकेबल असेल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा हस्तक्षेप या नवीन पॉलिसीमध्ये केलेला नाही. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जोवर ती वयाची मर्यादा तो परीक्षार्थी पूर्ण करत नाही तितकी वर्ष कितीही वेळेला त्या परीक्षार्थीला ही NRAची एलिजिबिलिटी टेस्ट देता येईल. म्हणजे आपण असं म्हणूया की एखाद्या विद्यार्थ्याकरता उदाहरणार्थ समजा 28 वर्ष ही जर वयाची मर्यादा असेल आणि त्याने समजा 20व्या वर्षी ही परीक्षा द्यायला सुरुवात केली तर 20 ते 28 कितीही वेळेला तो विद्यार्थी किंवा परीक्षार्थी या परीक्षेला ॲपियर होऊ शकतो. त्यामध्ये सरकारने कुठलंही बंधन ठेवलेलं नाही. नंतर एकदा परीक्षा दिली आणि परीक्षार्थी त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाला, त्याला ठराविक मार्क्स मिळाले तर त्याची एलिजिबिलिटी ही 3 वर्षांकरता असणार आहे. हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. परत लक्षात घ्या, ग्रामीण भागातला एखादा विद्यार्थी आहे, त्याने परीक्षा दिली, त्यानंतर तिथे काहीतरी नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे काही नैसर्गिक आपत्ती आली, काही पूर म्हणा, भूकंप, कुठल्याही प्रकारचं अवर्षण, कुठल्याही प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आणि त्याला नोकरीच्या इंटरव्ह्यू करता किंवा काही कारणास्तव त्याचा लाभ घेता आला नाही तर त्याने पास केलेल्या परीक्षेचे मार्क्स किंवा त्याची इलिजिबिलिटी पुढची 3 वर्ष ग्राह्य धरली जाईल. हा खूप महत्त्वाचा आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय आहे असं नक्कीच मान्य करावं लागेल. नंतर मिळालेल्या गुणांवर जर तो परीक्षार्थी समाधानी नसेल, ज्याला आपण विद्यापीठाच्या भाषेमध्ये इम्प्रूव्हमेंट स्कीम असं म्हणतो, समजा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा दिल्यानंतर 60% किंवा 60 मार्क्स ह्या परीक्षेमध्ये मिळाले आणि त्याला असं वाटलं की हे मला काही बरोबर वाटत नाहीत, तर तो इम्प्रूव्हमेंट स्कीमच्या अंतर्गत परत परीक्षा ती देऊ शकतो आणि त्याला नंतर मिळालेले जे गुण असतील ते ग्राह्य धरले जातील. ज्याला क्लास इम्प्रूव्हमेंट असं म्हणतात, ती सुद्धा पद्धत या परीक्षेमध्ये उपलब्ध असेल. सरकारने ह्या एकंदरीतच परीक्षेकरता 1517 कोटी रुपये आणि वर 57 लाख रुपये इतकी मोठी रक्कम बाजूला ठेवलेली आहे किंवा ग्रँट केलेली आहे असं आपण म्हणूया. आता एवढी मोठी रक्कम ही जरी वाटली तरी कमी झालेली आहे, कारण पूर्वी ज्या वेळेला वर्षभर 20 प्रकारच्या परीक्षा घेतल्या जात होत्या त्यावेळेला खूप मोठी रक्कम याकरता खर्च केली जात होती. ती बऱ्याच अंशामध्ये कमी झालेली आहे आणि 1517 कोटी रुपये याकरता वार्षिक खर्च येईल असा सरकारचा अंदाज आहे. आता या तिन्ही संस्थांचा जे आपण जे मगाशी म्हटलं स्टाफ सिलेक्शन कमिशन, RRB आणि IBPS, या तिन्ही संस्थांचा वेळ आणि खर्च यामुळे वाचणार आहे.
आणि विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षा दिल्यानंतर या तिन्ही प्रकारच्या नोकरींमध्ये जिथे कुठे संधी उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्यांना जाता येईल. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की बँकेकरता वेगळी परीक्षा, रेल्वेकरता वेगळी परीक्षा असं ह्याच्यामध्ये नसणार आहे. एकच परीक्षा दिल्यामुळे ज्या कुठल्या ठिकाणी जागा उपलब्ध असतील, नोकरी उपलब्ध असेल त्या ठिकाणी परीक्षार्थींना संधी यापुढे उपलब्ध असेल. परीक्षा दरवर्षी 2दा होईल, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा काही कारणास्तव आजारपणामुळे किंवा अन्य काही घरगुती प्रश्नांमुळे एखाद्या परीक्षार्थीला परीक्षा देणं शक्य झालं नाही तर त्याला निराश होण्याचं काही कारण नाही आहे. एका वर्षामध्ये 2दा परीक्षा होणार आहे. आपण मगाशी जसं उदाहरण घेतलं की एखाद्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन 20व्या वर्षी झालं आणि त्याला वयोमर्यादा समजा 28 वर्ष आहे किंवा 30 किंवा 32 वर्ष आहे, तर त्याला पुढची तितकी वर्ष दरवर्षी 2दा या प्रमाणामध्ये ही परीक्षा देता येईल. आणि दरवर्षी साधारणतः 1.25 ते 1.5 लाख लोकांना केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये नोकरीची संधी मिळते. त्यामुळे दरवर्षी 2दा आणि अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर ज्याच्या मनामध्ये खरोखरच केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये जाण्याची इच्छा आहे त्या परीक्षार्थीला खरोखरच ही संधी यापुढे उपलब्ध करून दिली जाईल. नंतर परीक्षार्थींचा वेळ, श्रम आणि पैसा तिन्ही ह्यामुळे वाचणार आहे. त्यांना एकदा परीक्षा दिली आणि चांगले मार्क्स मिळाले तर पुढची 3 वर्ष जशी संधी येईल त्याप्रमाणे यामध्ये संधी उपलब्ध असेल किंवा नोकरी त्यांना कुठे शोधायची, कशा प्रकारची नोकरी स्वीकारायची हा त्यांना एक ऑप्शन ओपन असेल. त्यामुळे त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा हे तिन्ही वाचणार आहे. परीक्षेच्या निकालासाठी समान पात्रता यादी तयार केली जाईल. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भाषिक किंवा प्रांतानुसार कुठलाही भेदभाव याच्यामध्ये असणार नाही. समान पात्रता यादी म्हणजे कॉमन एलिजिबिलिटी लिस्ट यामध्ये तयार केली जाईल. आणि एकदम महत्त्वाचा मुद्दा, केंद्र सरकारने ह्या निर्णयामध्ये राज्य सरकारला सुद्धा महत्त्वाचा वाव ठेवलेला आहे. त्याने असं अजिबात म्हटलेलं नाही आहे की याचा निर्णय फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये राहील, असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. उलटं ह्यामध्ये अशी एक प्रोव्हिजन केलेली आहे की ही जी समान पात्रता यादी आहे ती राज्य सरकारांना देखील वापरता येईल. म्हणजे उद्या राज्य सरकारला जर रिक्रुटमेंट करायची असेल आणि वेगळी परीक्षा जर घ्यायची नसेल किंवा जर ते शक्य नसेल तर केंद्र सरकारच्या या एलिजिबिलिटी टेस्टमधल्या यादीमधल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारसुद्धा सिलेक्ट करू शकतं. ही एक खूप मोठी सोय राज्य सरकारांसाठी म्हणजे सगळ्याच राज्यांमधल्या राज्य सरकारांसाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. इतकंच नाही तर खाजगी क्षेत्राला सुद्धा याचा फायदा कशा प्रकारे होऊ शकेल याचा पण सूक्ष्म विचार या परीक्षेच्या एकंदर मसुद्यामध्ये केलेला आहे. म्हणजे खाजगी क्षेत्राला देखील या परीक्षेच्या निकालावर आधारित उमेदवार निवड प्रक्रिया राबवता येईल. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर कंपन्यांना बऱ्याचदा काय करायचं असतं की ज्यावेळेला नोकर भरती केली जाते त्यावेळेला विविध प्रकारच्या प्रोफेशनल टेस्ट या प्रायव्हेट कंपन्या घेत असतात. त्यांच्याकडे रिक्रुटमेंट एजन्सीजला कधी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं आणि त्यांचं HR डिपार्टमेंट याच्यावरती बरंच काम करून योग्य उमेदवार कशा प्रकारे मिळतील त्याकरता त्यांच्या इंटरनल परीक्षा किंवा त्यांची जी काही इंटरव्ह्यू पद्धत आहे ते वापरत असतं. पण ह्या वेळेला आता काय होणार आहे याच्यानंतर की कॉमन एलिजिबिलिटी टेस्टमधून जी नावं खाजगी कंपन्यांना मिळतील त्या व्यक्तींना खाजगी कंपन्या ॲप्रोच होऊ शकतात आणि त्या परीक्षार्थींना एक ऑफर दिली जाऊ शकते की तुम्हाला जर केंद्र सरकारच्या नोकरीत राहायचं नसेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता किंवा केंद्र सरकारच्या नोकरीकरता तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर खाजगी क्षेत्राकरता तुम्ही येऊ शकता. म्हणजे ह्या परीक्षेचा फायदा कसा होणार आहे तर केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये, राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये सुद्धा एकाच पातळीवरती, देशपातळीवरती परीक्षा घेतल्यामुळे योग्य प्रकारचे विद्यार्थी किंवा परीक्षार्थी किंवा कॅन्डिडेट्स केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्र यांना यापुढे उपलब्ध होतील. त्याच्यानंतर परीक्षेकरता अभ्यासक्रम हा सुनिश्चित केलेला आहे.
म्हणजे बाकी ज्या काही सरकारी परीक्षांकरता जो काही दर्जेदार अभ्यासक्रम हा सुनिश्चित केलेला असतो तसा संपूर्ण देशपातळीवरती एकच प्रकारचा अभ्यासक्रम असेल. म्हणजे परत असं कोणी म्हणणार नाही की या राज्याची परीक्षा सोपी होती, त्या राज्याची परीक्षा अवघड होती, किंवा केंद्र सरकारने ह्या भाषेमध्ये परीक्षा घेतली म्हणून ती कन्व्हिनियंट होती, असं काही होणार नाही. सेम सिलेबस असेल, सेम पोर्शन असेल, सेम अभ्यासक्रम असेल आणि तोच अभ्यासक्रम 12 भाषांमध्ये त्याचं स्टडी मटेरियल उपलब्ध असेल. 12 भाषांमध्ये जो परीक्षेचा पेपर असेल तोही कॉमन असेल आणि परीक्षा पास झाल्यानंतर जे कोणी विद्यार्थी यामध्ये मेरिटमध्ये येतील किंवा पहिल्या काही क्रमांकामध्ये येतील आणि त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये समाविष्ट केलं जाईल, त्यातनं जे उरतील त्यांना राज्य सरकार किंवा खाजगी उद्योगांमध्ये सुद्धा प्राधान्य दिलं जाईल. आणि एवढं सगळं करून परीक्षार्थींना परीक्षा एकदाच द्यायची आहे, त्याची एलिजिबिलिटी 3 वर्ष असणार आहे आणि ज्यांना ही परत परीक्षा द्यायची आहे त्यांनासुद्धा वर्षभरामध्ये 2दा ही सुविधा उपलब्ध आहे. हे सगळे अत्यंत महत्त्वाचे पैलू ह्या NRAचे म्हणायला हवेत. आता हा जो स्टँडर्ड करिक्युलम असेल त्याच्याकरता सरकारचं परिश्रमपूर्वक स्टडी मटेरियल तयार करणं सुरू आहे. एकदा परीक्षेचं लॉन्चिंग झालं, परीक्षा अनाऊन्समेंट झाल्या की त्याचं उत्तम दर्जाचं स्टडी मटेरियल संपूर्ण देशामध्ये 12 भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. आता विद्यार्थ्यांनी, परीक्षार्थींनी ठरवायचं आहे की आपण कशा प्रकारचा अभ्यास करायचा आणि सरकारी नोकरीकरता प्रयत्न करायचा आहे. मला असं वाटतं की नेहमीच काही लोकांना टीका करण्याची एक त्यांची प्रवृत्ती असते. आता याच्यावर सुद्धा अनेक लोक टीका करतील, त्यांची मतं मांडतील. लोकशाही असल्यामुळे मत मांडायचा अधिकार हा सगळ्यांना आहेच. पण माझं असं एक प्रांजळ मत आहे किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये 31 वर्ष काढल्यानंतर असं मनापासून वाटतं की ही सगळी जी वैशिष्ट्य आहेत किंवा ह्या योजनेची जी काही सगळी फीचर्स आहेत ती लक्षात घ्या. सरकारने कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी अंमलामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याचा विचार करा आणि नंतर मग त्याच्यावरती टीका करायची की ती स्वीकारायची याच्यावरती बोला. मला असं वैयक्तिकदृष्ट्या वाटतं की नवीन काहीतरी घडतं आहे, आपण सगळेजण त्याचा मोकळ्या मनाने स्वीकार करूया आणि लवकरच ह्याची जेव्हा प्रथम परीक्षा होईल त्यानंतर आपल्यासमोर चित्र स्पष्ट असेल की किती लोकांना ह्याच्यामध्ये परीक्षेला बसावंसं वाटलं. 2.5-3 कोटी विद्यार्थी जे आपण म्हणतोय तर आता ह्याच्यामुळे नंतर परीक्षेमध्ये त्याचा सहभाग वाढला का? 2.5-3 कोटीच्या ऐवजी 4-5 करोड विद्यार्थ्यांनी, परीक्षार्थींनी आता ह्याच्या पुढे परीक्षेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली का? जास्त प्रमाणावरती विद्यार्थी पास झाले का? सरकारी नोकऱ्यांमध्ये किती प्रमाणामध्ये त्यांना सामावून घेतलं गेलं? राज्य सरकारांनी ह्या परीक्षेला किती प्रमाणामध्ये सहकार्य केलं? खरोखरच खाजगी उद्योगातल्या लोकांनी किती प्रमाणावरती या परीक्षेला स्वीकारलं? हे सगळं काही महिन्यामध्येच आपल्यासमोर येईल. पण परत मला असं वाटतं की काहीतरी अभिनव असा उपक्रम सरकारतर्फे आणण्याचा हा निस्पृह प्रयत्न आहे. आपण सगळेजण त्याचा मोकळ्या मनाने स्वीकार करूया. यापुढे ह्या परीक्षेला जे कोणी बसणार असतील, ॲपियर होणार असतील त्या सगळ्यांकरता परीक्षेसाठी आणि सरकारी नोकरी मिळण्यासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.